सर्वांना जय शिवराय. आपल्या एसबी क्रिकेट अकॅडमी या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून माझं चाललं होतं. बाळासाहेब आदरणीय माझे सहकारी मित्र प्रमाणे आम्ही यांच्याशी बोलणं चालू होतं की मला एकदा आपलं सगळं हे जे नवीन आपण ग्राउंड तयार केलं हे पाहायला यायचं. तर नेमके आपले हे जे सगळे मुलं आहेत ते तुम्ही कसं नेमकं घडवता हे पण पाहायला यायचं. कारण लेदर बॉल आणि ग्रामीण भाग याचा फार खरं तर दूरपर्यंत संबंध नाही. आपल्याकडे जो पाहतो आपण टेनिस बॉल, प्लास्टिक बॉल यावरचं तरी आपण टुर्नामेंट पाहतो. लेदर बॉल आपल्याकडे झालं पाहिजे चांगल्या पद्धतीने. शहरी भागात जशा सुविधा उपलब्ध असतात, जसे ग्राउंड उपलब्ध असतात, शहरी भागात जसं ज्या फॅसिलिटीज उपलब्ध असतात, आपले सहकारी आदरणीय बाळासाहेब यांनी या गोष्ट मनावर घेतली. पण त्यांना तळमळीने वाटते की आपल्या ग्रामीण भागातला खेळाडू त्या ठिकाणी घडला गेला पाहिजे. आणि लेदर बॉलच्या माध्यमातून आपण पाहत असतो की आपण ज्या ज्या प्लेअरची मागाशी नाव घेतली प्रत्येकाला विचारलं तुमचा आवडीचा प्लेअर कुठे आहे. काहींनी विराट कोहली सांगितलं, काहींनी MS धोनी सांगितलं, काहींनी ब्रायन लारा सांगितलं. सगळ्यात चांगले चांगले डेव्हिड सरांचं तुम्ही नाव घेतलं. प्रत्येक प्लेअरचं तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नाव घेतलं. परंतु ह्या प्लेअरच्या मागे फार मोठे कष्ट आणि संघर्ष त्या ठिकाणी उभा आहे. विराट कोहली सरांनी ज्यावेळेस आशिष सरांकडून ज्यावेळेस पारितोषिक घेतलं होतं त्यावेळेस आशिष नेहरांना तरी वाटलं नसतं की विराट एक दिवस जगातला हा सगळ्यात टॉपचा प्लेअर करेल. कधी वाटलं नसतं. शाळेतला पुरस्कार होता. आणि आज आपण पाहतोय सगळेच हे खेळाडूंबाबत MS धोनीचं मागाशी बऱ्याच जणांनी नाव घेतलं. धोनी पिक्चर पाहिला असेल किती स्ट्रगल आणि किती संघर्ष केलाय. आपण तर आपले आई वडील असेल किंवा आपले पालक आपल्या सगळ्या गोष्टी पुरवतात, आपण इथपर्यंत येतो. निश्चितपणे त्यांचं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपलं स्वप्न पूर्ण होत नाही ना तुमच्या डोळ्यातली आग कमी पडून देऊ नये. सगळ्यांना तुम्ही जे स्वप्न पाहिलेत ना बरोबर एवढं लहान वयात घरचं स्वप्न पाहणं म्हणजे मला फार कौतुक वाटतं. लहान मुलांनी खरं तर बाळासाहेब तुम्ही अशी मुलं घडवली. मला कौतुक ह्या गोष्टीच वाटलं की प्रत्येकाला विचार लहान लेकरांपासून सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला काय व्हायचं, आपला आवडता प्लेअर कुठला आहे. मला फार विशेष वाटतं. आणि निश्चितपणे खरं तरी इथे येत असताना हा फार मोठा आनंदाचा भाग आहे. सुमितले कौशिक भाई कुरेशी ते पण एक चांगले प्लेअर आहेत. आणि खरोखर हे पाहण्यासाठी आमची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की आपल्याकडे ग्रामीण भागात अशी मुलं घडतात आहे. आणि आपलं SB क्रिकेट अकॅडमीचं नाव तर आता जुन्नर तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्यात त्या ठिकाणी नाव वाजलं गेलं. मागे जसं सरांनी सांगितलं की ज्यावेळेस अंडर-14 असलं, अंडर-19 असलं, ज्यावेळेस क्रिकेट लीगच्या वेळेस ज्यावेळेस प्रॉब्लेम आला होता त्यावेळेस रोहितदादांनी जी मदत केली, जे आपले महाराष्ट्र लीगचे जे अध्यक्ष आहेत रोहितदादा पूर्ण MPLचं पण त्या ठिकाणी सगळं कामकाज पाहतात. आणि आता पण वाटतं MPLचे आत्ताच झाले ना आता महाराष्ट्र लीगच्या सगळ्या टुर्नामेंट झाल्या. खरं तर मी नेमकं बाहेर होतो त्यामुळे आपल्याला तिकीट त्यांनी सांगितलं की तिकीट अवेलेबल होती. परंतु नेक्स्ट इयर मला सगळ्यांना मी तिकीट पुरवायचं काम करत होतो. म्हणजे आपलं मॅच असते तर तुम्ही निश्चितपणे ती मॅच पाहिला जा. बरोबर आनंद वाटला इथं येऊन. सरांनी जो आमचा सन्मान केला तो SB क्रिकेट अकॅडमी इथं मुलं घडवतंय, इथं खेळाडू घडवतंय, इथं मुलांना चांगल्या पद्धतीने क्रिकेट शिकवलं जातंय. शेवटी क्रिकेट खेळणं आणि क्रिकेट टेक्निकल खेळणं हा फार मोठा फरक आहे. मी जरी एखादा खेळाडू जरी नसलो परंतु मला क्रिकेटबद्दल फार आवड आहे. सरांनी सांगितलं NCL नारेगाव क्रिकेट लीग मध्ये माझा पण एक स्वतःचा संघ आहे, मुक्ते वॉरियर्सचं नाव आहे. निश्चितपणे हे NCL पण नारेगावच्या सगळ्या खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम त्या बाळासाहेबांनी केलेलं आहे. बरोबर कौतुक आहे. आणि इथं हे तुम्ही सगळे लहान मुलं सर घडवतात हे पाहून फार मनाला माझ्या बरोबर आनंद आणि समाधान आहे आणि अभिमान आहे की आपल्या गावातली, आपल्या नारेगावातली असेल, परिसरातली असेल सगळी मुलं तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करताय. आणि मनापासून तुम्हाला वाटतं की आपण काहीतरी झालं पाहिजे. हे जे तुमच्या डोळ्यातलं स्वप्न आहे हे निश्चितपणे तसंच ठेवा. पुढे जरी तुम्ही शहरात गेले पुढं बऱ्याच ठिकाणी तुमचा संघर्ष होणार. कारण तुमचे आता हे सध्या शैक्षणिक आयुष्य आहे, शैक्षणिक लाईफ चालू आहे. शिक्षणाच्या बाबत न दुर्लक्ष होतं. कारण जेवढे आपण प्लेअर पाहिलेत ना सगळे एज्युकेटेड प्लेअर आहेत आणि शिक्षणाशिवाय तर काहीच नाही. ते या शिक्षणासोबत हे क्रिकेट जपलंच गेलं पाहिजे. खरं तर उद्या तुम्ही मुंबईला गेले, पुण्याला गेले, दिल्लीला गेले किंवा आउट ऑफ जरी गेले अनेक जण बाहेर जाऊन काउंटीच्या पण मॅच खेळू शकतात. काय सांगता येतं कोणाचं कुठं टर्निंग पॉईंट आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला एकच फक्त चांगलं कळतंय की SB क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून उद्या जर एखादा प्लेअर आपल्या देशासाठी खेळ किती मोठा अभिमान असेल, प्रत्येकाला अभिमान असेल, ते नारेगावकरांना अभिमान असेल, तालुक्याला अभिमान असेल, या सरांना फार मोठा अभिमान असेल. बाकी काही असू द्या हो किती तुम्ही म्हणजे सर्वात गोष्ट
आयुष्यात आपण अनेक गोष्टी होतील, परंतु अशी जर गोष्ट घडली ना, ही एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने फार अभिमानाची बाब असते. माझा मुलगा काहीतरी घडला आणि आज तुम्ही चांगला डिसिप्लिन इथे या ठिकाणी आहे. मी आल्यानंतर पाहिलं की आम्ही असं किंवा बाळासाहेब असं चांगल्या पद्धतीने पण या ठिकाणी शिकवलं जातं. सगळं स्कूल असतात किंवा सगळ्या गोष्टी असतात असं चांगल्या पद्धतीने. मला वाटलं नव्हतं की या ग्राउंडवर पूर्ण लॉन असेल. सरांनी ते पण मागच्या वर्षीपासून सगळं पूर्ण ग्राउंडला लॉन आहे आणि खरोखर चांगल्या पद्धतीने इथे शिकवण्याचं काम बाळासरांच्या माध्यमातून एसबी क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून होतं. माझा या ठिकाणी माझा आणि तौसिफ भाईंचा सन्मान केल्याबद्दल मी सर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आम्ही जरी जवळचे सहकारी मित्र जरी असलो आणि कॉलेजचे मित्र जरी असलो, परंतु आज त्यांचं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने चालू आहे. मी अजून अशा अनेक जणांना खरं तर विनंती करेल ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचंय, क्रिकेटमध्ये घडायचंय, त्यांनी निश्चितपणे या एसबी क्रिकेट अकॅडमीला संपर्क साधा. बाळासर इचके सर असेल त्यांना निश्चितपणे संपर्क साधा. नारायणगावमध्ये आपल्या जुन्नर तालुक्यात अशा चांगल्या पद्धतीने क्रिकेट अकॅडमीचं काम चालू आहे. अनेक असे पालक असतात की त्यांना नेमकं माहीत नसतं की मुलांना तर आवड आहे क्रिकेटची, परंतु नेमकं करायचं काय. इथे येऊन जे लेदर बॉलवर जे प्रशिक्षण आहे, लेदर बॉलवर जे शिक्षण आहे, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे मुलांना करिअरसाठी त्या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो. मुलं घडली जाऊ शकतात. म्हणून माझी सगळ्यांना हीच विनंती राहील की या माध्यमातून निश्चितपणे तुम्ही आदरणीय बाळासरांशी या ठिकाणी संपर्क साधा, एसबी क्रिकेट अकॅडमीशी संपर्क साधा. आणि नारायणगावमध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण देत असलेली एसबी क्रिकेट अकॅडमी एक दिवस निश्चितपणे, खरं तर आता पुणे जिल्ह्यात नाव आहेच आहे तुमचं, तू ज्यावेळेस एखादा खेळाडू घडेल ना, निश्चितपणे देशभरात नक्कीच या अकॅडमीचं नाव जाईल. हेच मला या ठिकाणी मनोमन वाटतं. प्रत्येक तुम्ही या ठिकाणी लहान लेकरांपासून जी मुलं आहे ज्या शिक्षणाच्या आयुष्यासोबत क्रिकेटचं पण करिअर चांगल्या पद्धतीने घडवा, एक चांगला माणूस व्हा, हेच मी या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.